नमस्कार अमरावती. अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा गाडगेनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून लॅपटॉपसह तब्बल 46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. शाळेच्या उपप्राचार्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. 24 एप्रिल ते 10 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळेतील रूममधून लेनेवो कंपनीचा लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह चोरी केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी गाडगेनगर डीबी पथकाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि तपासादरम्यान डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की सहकार नगर चौक परिसरात एक युवक चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव सुनील सतीश पराते, वय 30 वर्ष, राहणार कोत्तलखेड, मध्य प्रदेश असे सांगितलं. अधिक चौकशीत त्याने महर्षी पब्लिक स्कूलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून एक लेनेवो लॅपटॉप, 7 पेनड्राईव्ह, चार्जर, माऊस, कनेक्टर आणि डोंगल असा एकूण 46,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख सागर ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मेश्राम, पोलीस कर्मचारी निलेश जुनगरे, अमोल यादव, विनोद मालवे, आशिष ठाकरे, सिद्धार्थ शृंगारे व सचिन गोरखेडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. गाडगेनगर पोलिसांच्या सतर्क तपासामुळे शाळेतील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.